आता आमची लिंबू सरबतची पार्टी आहे, तर आता मी लिंबू धुवून घेते स्वच्छ. आधी मी धुतले पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी धुतले, कारण ना जरा स्वच्छ धुवायला लागतं चोळून. आता ना बाहेर जाताना ट्रायपॉड घेऊन जायची सवय करायला पाहिजे मला, कारण ना मी आता हातात मोबाईल घेऊन काम करणं खूप कठीण असतं खरंच. 3 लिंबू पिळून घेतलेत. आता मी दाखवली नाहीत, कारण ना मला ना हातात मोबाईल पकडून दाखवायला नव्हतं जमत. आता साखरनं विरघळून घेते मी. बाहेर असं पावसाचं वातावरण झालं आहे आणि असं सगळी साखर विरघळून घ्यायची. चमच्याने हलवायची. साखर विरघळून द्या. थोडं चिमटभर मीठ टाकलं. मी दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, पण टाकलं आहे. आईला देते आणि दीपाला देते. आता ऋतिका तर अजून आली नाही आणि माझा थोडासा घेते. लिंबू सरबत करताना ना, म्हणजे आपण लिंबू पिळतो ना, त्याची एखादी साल ना त्या पाण्यात टाकून त्याची लिंबू सरबतमध्ये, तर त्याच्यामध्ये जो सालीचा जो वास असतो ना, तो पाण्यामध्ये लिंबू सरबतमध्ये उतरतो. जर तुम्हाला आवडत असलं तरच हे करा, कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण मला आवडतं असं की लिंबाच्या सालीचा वास थोडा पाण्यामध्ये उतरला तर. काही लोकांना नाही आवडत, तर तुम्ही नका करून. जर आवडत असेल तर नक्कीच करा. आता लिंबू सरबत आमचं तयार झालं आहे. आता मी सगळ्या आमच्या घरातल्या पोरांना बोलवते प्यायला. घाबरून नव्हते आले मी. तू ते मगाशी काय तिकडे वळवताना ते बाईला घाबरलं आणि थांबवलं. आणि मला बर्फ एवढा थंड आहे ना, माझ्या बोटाने येत पण नाही. ऋतिका तर खेळते, ती 5 मिनिटांनी येते म्हटली, त्यामुळे मी सोनूला देते सर्व. आता साखर घेतली. साखर तर मी अंदाजपंच टाकते. ओके, कमी जर वाटली ना तर आणखीन टाकेन मी. लिंबू सरबत पार्टी आहे, सुट्टे आहेत पोरांना, त्यामुळे त्यांना ना लिंबू सरबत प्यायचा आहे. ह्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि लिंबू पिळून घेते. आणि ना तुम्ही ना असे हे मोठे ना असे छोटे पण बनवू शकता. ह्याचा मग हे मोठे नॉर्मली हे एवढं वापरायचं आणि छोट्यांसाठी ना फक्त अर्धं वापरू शकता तुम्ही, म्हणजे मग ते जास्त वेळ पण राहील. आता पॅन्टला लावल्यावर दाखव होता. हां, आणि तोपर्यंत मी ब्रेसलेट कसं घालायचं ते दाखवते. हे असं करायचं. मग हा तिथे ठेव ना टेबलवर. मग हे इथं ठेवायचं. मग हे जे मोठंवालं आहे ना, ह्याच्यात हे आहे ते ह्या होलमधनं घुसवायचं. आणि मग ते दाबून झालं. दाखव आता हातात कसं दिसतंय. जवळून दाखव ना. आता ना हे जे इकडे स्टिक होतं ना, त्याच्यामुळे माझ्या बॉटलचा एवढा असा थोडासा कलर चालला गेला आहे. म्हणून मग ना ते जास्त कुठे लावू नका. आणि आता मी हे पॅन्टला लावते. आता हे जे असं आहे ना, ह्याच कलरचं हे छोटं वालं आहे ते. तू एवढं नको सांगू, व्हिडिओ मोठा होऊन जायला. तर डायरेक्ट पॅन्टला लावलेलं दाखवचं. नाही, आता ना थांब. आता ना हे असं आहे, तर मग हे घुसवायचं. हे जे होल आहे ना, एक तिकडनं दोन्ही घुसवायचे. हां, मग आता त्याच्यातला एक कोणताही एक जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा ठेवू शकता तुम्ही. मी जास्त मोठं नाही ठेवत आहे, छोटंच ठेवते. तर मग एक ना असं ओढून ना ह्याच्यात घुसवायचं. लॉक कसं करायचं ते दाखवते. हां, आणि मग हे परत सेम टू सेम करायचं. मग पाहिजे ना तर मग हे आपण कापू शकतो जेवढ्या उरलंय, म्हणजे मग ते सारखं असं खराब नाही दिसत. होणार आणि खराब पण नाही दिसणार. तर मग आता ना हे पॅन्ट आहे ना माझी, तर मग मी इथे लावणार ते. हे घुसवेल आणि मग हे इकडे ह्याला लॉक करेल या होलमधला, आणि मग ह्याला उलटं करून झालं. आता मी पॅन्ट घातल्यावरती हे राहील. म्हणजे तुम्ही पॅन्टला पण स्टायलिश बनवू तुम्ही हे शकता. परत असं बटन
बटन काढून दुसऱ्या पॅन्टला या फिर हातामध्ये लावू शकता. म्हणजे परत हे काढून तुम्ही दुसऱ्या पॅन्टमध्ये सुद्धा यूज करू शकता असं ती सांगते. एका पॅन्टला लावलं तर असं नाही त्यातच लॉक होऊन जाईल असं नाही. हे बघा. आणि हे हाताचं हे घुसवायचं. ओवायचं. हां हवा बघा किती छान सुटले ना. ओवून घ्यायचं ते. आणि काय आहे आता गं? मी आधीच बनवून ठेवलं आहे. पण काय ओवतेस ते दाखव ना. हे दुकानात मिळतं ना. नाही, मग ॲमेझॉनवरती मिळतं. ॲमेझॉनवर ऑर्डर करू शकता. पण काय म्हणायचं त्याला? स्पिन अँड पॉप. स्पेन स्पिन अँड पॉप. स्पेन अँड पॉप. आता ते सगळे ओवून घेते. ॲमेझॉनवरनं घेतलं ना ते बघा दिसतात ते सगळे. आणि ना हे गोल गोल ना असे करायचे. मी दाखवते. आता करणार नाही पण मगच दाखवते आहे. तर मग आधी हे टाकायचं या दाबामध्ये. मग हे दाबायचं. मग हे असं गोल गोल होऊन जाईल. पण मग मी हे आता नाही काढलं ना. हे काढून मग ह्याला आतमध्ये स्टिक राहील. मग ती अशी चिपकेल ह्याला. आणि मग ते आपण करू शकतो टाकल्याच्या. पण आतासाठी मी नाही करत कारण की वेस्ट होऊन जाईल. ओवून झाल्यावर दाखव आता डायरेक्ट. हां टाकणार होती पण मग ते नाही लाईक आता सगळं घुसवून दिलं. पण मग आता मी काढून पण लावू शकते. आणि तेच करते. तर बाहेर जाताना गॉगल, पाण्याची बॉटल, स्कार्फ घेऊन जात जावा. स्वतःची काळजी घ्या कारण उन्हाचा ना खूप त्रास होतो. हे जांभळाचं झाड आहे. सगळे जांभळं खाऊन झालेत म्हणजे वाऱ्याने पडतात खाली. पोरं खातात. झालं का? काय घेतलं? आता ते कमी पडलेले ना तर मग मी अजून एक घेतलं. आणि आता मी हे करून दाखवते. आधी ह्या होलमध्ये म्हणजे ते फटीतनं घुसवायचं. मग हे जे आहे ना त्याला काढायचं. मग हा बटन दाबायचा. मग जर असं नसेल होत हे लावून तर मग हे काढून बोट लावू शकतो. नाही लावायचं तर नाही. आणि हे असं मोठं होतं मग ते दाबून हे असं वरती येऊन हे आपण इझिली काढू शकत होतो. पण माझं तुटलं ते. आणि मग परत दाखव कसं केलंस तयार झालं ते. आत्तापर्यंत एवढं झालं. असे ह्या पेपरचे बनवलेत ना ते. हां सगळे. हां आत्ताच्या पेपरचे थोडे दाखवलं ना ते असं अर्धे ना बनवलं मी बघा. आधीच बनवलेले. आत्ताच्या पेपरचं हे असं बनवून घेतलं. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सगळ्या पेपरचे बनवले. आणि आता हे पॅन्टला जीन्सला लावायचं आहे. एक तर हातात हे ब्रेसलेट घातले तयार करून तिने. स्पिन अँड पॉपचे असे यूजफुल आहेत ह्या गोष्टी. आणि असले पेपर वापरायचे त्यासाठी. पेपर नाही ते मिळतात. काय बोलतात त्याला? त्याला कशाला? बरं तुम्ही बघून घ्या तुम्हाला समजून जाईल. जर तुमच्या घरात असे छोटे मुलं असतील तर त्यांना समजून जाईल. हे आता नाही ह्या किटमध्येच मिळतं हे सगळं. किटसोबतच भेटतात ते का? मग हे काढून असं ओवून घ्यायचं आहे. एक ब्रेसलेट तयार केलं आहे. आता जीन्सला लावण्यासाठी तयार करते. आणि हे नावाचं पण सांगायचं काय करते. हां आणि ना हे जे आहे ना हे लेटर ना आपण लावू शकतो ह्याच्यात. मग हे पाहिजे ना सपोज पी लावायचा तुम्हाला तर मग ह्या पीमध्ये ना असा मोठा होल आहे सगळ्या लेटर्समध्ये. हां मग हे टाकायचं आणि असं लावायचं. तिला आयचं लेटर नाही भेटत आहे. मध्ये हॅलो नाही आय मिळाला. आय मिळाला. हां हे पा आय. आता मी हे पण घुसवणार.
आता जे मी काढलेले ना आधीच ते परत आणि हे 3 तयार करूनच ठेवलेलं आहेत, हे बघू शकता. ह्याच्यावर तयार होतात या मशीनवर. आणि या मशीनमध्ये ना इकडे काढून ना सेल लावायचे राहता, हे स्क्रू काढून. मग ते मी आधीच टाकलेलं, मग आता हे चिटकले म्हणून मी सोबतच टाकलं. काय लेटर बनवतेस ते? मी हाय लिहितीये. हाय, आता एच टाकणार मी. नंतर आय. आता आय मला मिळत तर नाहीये, असायला पाहिजे. बोल तू आता, मला नाही माहिती आहेत काय सांगायचं होतं. हा का? पॅन्टला लावणार आहेस का? हा. कसं लावता येतं ते? ते हे असं हे असं लावू शकतो, पण मी हे नाही लावणार. हे ब्रेसलेट आहे ना, त्याचा यूज ना 2 प्रकारे आपण करू शकतो. तिने आता हातात घातलं होतं, काढलं तिने, हे बघा, हे ब्रेसलेट. आता पॅन्टला पण लावू शकतो, जीन्सला वगैरे. जे बेल्ट लावायचं असतं ना, तिथे थोडंसं करून घ्यायचं. बघा, हे दाखवते, तंगूस आहे ना तो. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी, घरातल्या पण आणि छोट्या मुलांच्या पण, म्हणजे रितिकाला खूप काही छान छान अशा गोष्टी येतात. तर नक्की एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की करा आणि विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. चला जेवण करायला, आम्ही आता जेवण करतोय. ताईने घडी घालून ठेवले बघा कपाटामध्ये. घेतलंय कारण की तसं करावं लागतं. आणि मग हे जे 2 होल आहे ना, त्याच्यातनं एक हे साईड एका होलमधनं घुसेल आणि ही साईड एका होलमधनं घुसेल. मग हे दोन्ही होलमधनं येतात दोन्ही बाहेर. आता तिने हात अडकवले त्याच्यामध्ये, तर हे काढायचे कसे? आधी कसे काढायचे? असं व्हायचं, मग खाली पाय आत टाकून असं करू शकतो. पण मग जर तुम्हाला हात असे यायला पाहिजे तर मग मी दाखवते. पहिले असं, मग मग वरती येऊन परत मागे, म्हणजे पाय टाकले. आता हे वरती मागे पाय परत बाहेर काढून निघालं. हे कुणीकडे शिकवतात ग? हे कुठेच नाही दिसत का शिकली? स्वतः शिकली? बापरे. बापरे, ह्याला काय बोलतात? हुला हुला हो. कुठं कुठं? वा, आता दाखव असा. आणि हा भरलेला दोडका केलाय. असा पण भरलेला दोडका छान लागतो. पाणी बिलकुल वापरायचं नाही, जेव्हा आपण वाफेवरच शिजवायचं आहे त्याला. म्हणून अशी कोथिंबीर घातली. तर सुकी एक भाजी, आज रस्स्याची एक भाजी केली. रोजच करते कधी कधी. काल मेथीची भाजी आणि चवळीची उसळ होती. एक भाजी सुकी आणि एक भाजी अशी रस्स्याची, आणि भात चपाती. असं दुपारचं जेवण असतं सिंपल असं. मी आता तुम्हाला दाखवत होते ना, तर बोटाला जोराची कढईचं काठ आहे ना, तो भाजला माझ्या खूप, म्हणजे खूप. आणि बोटाचे बघा सालं जात आहेत, कशामुळं कळतच नाही. तर जोराचा चटका बसला. तर असे चटक्याने व्हिडिओ बनवताना मला खूप वेळा बसतात.
असं मला असं वाटतं की जे रेसिपीचे जे व्हिडिओ दाखवतात किंवा रोजचा स्वयंपाक करतात आपल्या घरातल्या आपल्या बायका, म्हणजे जे बायका जे आहेत ते आई बहीण बायका जे कोण आपल्या घरात स्वयंपाक बनवतात त्यांना असे चटके खूप वेळा सहन करावे लागतात, तेव्हा आपल्या पुढ्यात जेवण येतं. तर तुम्ही सगळ्यांचा प्लीज जे जेवण पुढ्यात आलेलं असतं त्याचा आदर करत जावा, कारण ते खूप कष्टाने केलेलं असतं, बनवलेलं असतं. कधी कधी चटके पण बसतात स्वयंपाक करताना. थोडं गरम पाणी ओतायचं, पण आईने काय गारच पाणी ओतून दिलं आहे. मला भाजलं